मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पिकांचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा। आगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे। श्राद्धाच्या भाज्या कडाडल्या, गवार 100, शेवगा 50 ने महाग। नाशिकमध्ये गेल्या 2 महिन्यानंतर भाजी बाजारात निम्म्या भाज्यांच्या दरात वाढ पाहायला मिळाली। 80 रुपये किलोचा शेवगा पुन्हा 120 रुपये किलो, तर गवाराचे दर 100 रुपयेवरून 200 रुपये झाले। ऑगस्ट मधील पीक नुकसानांचे पंचनामे सुरू, अंतिम अहवाल तयार होणार कधी? शेतकरी संकटात, नुकसान भरपाईची प्रतीक्षा। 49,289 हेक्टरवर नुकसान। जायकवाडी धरणात 99% साठा, गोदावरीत 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग, सावधानतेचा इशारा। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत, 2,70,00,000 रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले प्राण अर्पण केलेल्या 30 पैकी 27 कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाखांची मदत दिली जाणार आहे। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का नाही। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात बोलताना म्हणाले, मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले। वाळू माफिया पुन्हा सक्रिय, मठ पिंपळगाव जिल्ह्यातील गौण खजिन्यांचा लिलावातीतून शासनाचा तिजोरीत दरवर्षी कोट्यवधीचा महसूल जमा होत असतो। मात्र त्याचवेळी नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणावर होणारे अवैध वाळू उत्खनन हा एक गंभीर प्रश्न बनला आहे। मागील काही दिवसांपासून थांबलेला वाळू उपसा पुन्हा सुरू झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे। परतूरचे शासकीय विश्रामगृह अन कार्यालय 15 दिवसांपासून अंधारात। महावितरण प्रशासनाने 32,000 रुपये थकीत बिल न भरल्याने वीज पुरवठा केला खंडित। निळ्या झेंड्यांनी मुंबई पॅक करू, दीपक केदार यांचा इशारा। साळवे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंद, रास्ता रोको। जामखेड रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन 15 दिवस उलटले तरी यातील 8 आरोपींना अद्याप अटक केलेली नाही। उद्धवराज एकत्र आले तरी विजय महायुतीचाच होणार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले। महायुतीला धक्का नाही। ओबीसी आरक्षणाला धोका ठरणार, शासन आदेश रद्द करण्याची मागणी। कुंभारी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा ठरणार, 1 सप्टेंबर 2025 रोजीचा शासन आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी समता परिषदेच्या वतीने तसेच ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे। पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन कांदा रवाना। लासलगाव, पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे हाल होत असताना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। कळवणमधील कनाशी कन्या आश्रमशाळेतील 64 विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे त्रास, पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त, मुलींच्या प्रकृती सुधारणा, 13 मुलींना डिस्चार्ज। मराठा समाजास दिलेले आश्वासन पूर्ण करणार, माणिकराव कोकाटे यांचे मराठा समाजास आश्वासन। रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त, जीएसटी दर कमी करण्याचे देशातील आघाडीच्या कंपन्यांनी दिले संकेत। कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार, घरगुती बजेटला मिळणार दिलासा, सणासुदीच्या खरेदी करताना होणार हजारांची बचत। रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला। मोरारी बापू, यवतमाळ येथील रामकथा पर्व सोहळ्यात रामायणातील वंदना प्रकरणावर दुसऱ्या दिवशी केले मार्गदर्शन, भाविकांची अलोट गर्दी।
जीएसटी कपातीने 2 लाख कोटींचा सरकारला तोटा, आर्थिक ताण वाढण्याची शक्यता, तज्ज्ञ श्रीमंत गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार. भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, नवारो मस्क यांच्यात उडाला भडका. रशियाने वॉर मशीन भारत चालवत आहे, नवारोची पोस्ट. या पोस्टला मस्क यांच्या एक्सने जोडले फॅक्ट चेक. अमेरिका ही रशियाकडून युरेनियम खरेदी करत असल्याचे मानले तथ्य. दिलीप पोहेकर यांची सिंचन घोटाळ्यात आरोपमुक्त करण्याची याचिका नामंजूर, हायकोर्टाचा दणका. रेकॉर्डवर ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे कारण देत दिलासा देण्यास नकार. जिल्ह्याची केळी घेणार जागतिक स्तरावर झेप, क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये केळीचा समावेश. विसर्जन दिनी 6 लाख पुणेकरांचे मेट्रोतून सफर, 5 कोटींचे उत्पन्न. गेल्या 10 दिवसात 35 लाख जणांचा प्रवास, वाहतूक कोंडीतून झाली सुटका.